सगळं म्हणजे खूप छान काय म्हणतात व्यवस्थित बोलले. त्यामुळे हे तशा पद्धतीने बोलवलं म्हणजे सवय नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला म्हणजे मराठी त्यानंतर शिकवली माझ्या मुलगा माझ्या नाही कर्नाटक आमच्याकडून ऐकायला मिळाले. ते पण दोघं तिघं कर्नाटकमधून फेस प्रिपरेशन विचारायचं. सो मला फर्स्ट ते एंट्री झाल्यानंतर काय वाटलं काय म्हणजे मला काय फील झालं एनर्जी लेवल खूप आहे. आता खूप हाय एनर्जी लेवल ते खूप महत्वाचे आहे. म्हणजे ते त्याच्यामुळे आपण पुढच्या गणित सगळं आता मॅडम विचारलं लेक्चर करून ते आपोआपच होतं की हे आणि परवा म्हणजे ते बोलताना ते सर म्हणते आम्हाला सरळ पाहिजे ते सगळे गीर दगड सगळी गीर काढतात म्हणजे दोन काम झालं आणि ती लगेच पाणी काढतात. म्हणजे हे सगळं कसं म्हणतात एक एनर्जीला एक्झाम्पल आहे. त्यामुळे ते या एनर्जी घेऊन म्हणजे तुमच्या अभ्यास मध्ये पुरुषांनी सांगितले आता संस्कार हे फार महत्वाचे आहे. आता कसं सांगितले संध्याकाळी 6ला एकदा जेवली की नंतर भूक लागते हे माइंडमध्ये असतं ते सगळं. आता बरेच वेळ वाटतं मी हे 5 वर्ष पाळले नाही हे संध्याकाळी 6ला जेवायचं कुणाला ते सांगितलं कुणाला ते सांगितलं म्हणायचं कशा काय शक्य आहे. नंतर भूक लागत 4 वेळ विचारायचं तुम्ही पिकत नसतं फळ खातात म्हणजे हे सगळं माइंडसेट. आता हे आपला अभ्यास तरी तुम्हाला आता या फील्डचं मला काही फारसं नॉलेज नाही आहे. तरी सरांनी सगळं तुमच्या इन्स्टिट्यूटची पूर्ण ऑनलाईन असू दे किंवा इथे कुणाला बोलून म्हणजे लेक्चरिंग असू दे ते सगळं देत असतं. त्याच्याबरोबर सर्वपणी विषयाने काय सांगते इथला संस्कार मला पण वाटतं हे खूप महत्वाचे आहे. आता आपला युरोपियन म्हणजे वेस्टर्न कल्चर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ते म्हणजे पार्टी असू दे बाकी सगळं गोष्टी हे सगळं दिसत असताना ह्या पर्टिक्युलर बाउंड्रीमध्ये राहून या सिस्टमला एज्युकेशन घेणे हे पण एक नशीब म्हटलं म्हणून हरकत नाही. हे पण एक योग लागतात आपल्याला. आता मला कसे हे योग सरांनी आता आपलं काय फार ओळख मग आता 1-2-3 आठवडे महिन्यावर ओळख झाले आणि सरांनी बोलवले आणि काय माहिती आहे मला पण वाटलं बाबा झालं पाहिजे आणि बरोबर त्यांचे रिझल्ट लागले हे सगळं कुठेतरी त्या प्लेसची एनर्जी मला तसं वाटतं. त्यामुळे तुम्ही सगळं या एनर्जी आणि तुमच्या ताकद आणि अशा रीतीच्या तरी काय म्हणजे इच्छा आहे. आता बरेच वेळ काय होतं आपला जैनिझम मध्ये आपला मंदिर बांधूया किंवा हे सगळीकडे बघायला मिळतं. आता इथे कसे त्यासाठी एक 10% इम्पॉर्टन्स देऊन उरलेले 90% इकडे जोर लावतो. ते पुढच्या सगळं म्हटलं हे तळ आहे एज्युकेशनचे तळ आहे. ते म्हणजे फार म्हणजे कसं आहे आपला बॉडीमध्ये तशा लोक आपला म्हणजे ग्रुपमध्ये तयार झालेले आहेत. त्यामुळे हे म्हणजे एज्युकेशन अकॅडमी मला तरी वाटतं की 5 वर्ष खूप मोठा होणार. इव्हन तर हॉस्पिटल तरी हे पद्धतीनं हॉस्पिटल बांधायला लागले. म्हणजे मी सारखं मला ते प्रश्न पडत होता. आता आपला आर्टिस्ट साहेब इथे बसलेला आहे म्हणजे अल्टिमेटली कोण आता एनएबी स्टँडर्डला हॉस्पिटल बांधायला लागले. युजली कशाच एखादं छोटं हॉस्पिटल असतं मला हळूहळू ते तसं नाही एकदम काय म्हणतोय मी त्याला फास्टर रेटला चाललंय. ते खरोखर म्हणजे आश्रयजीच्या कौतुक करायला पाहिजे आणि त्यांच्या काय विचार रेंज आहेत ते आहे त्याच्या म्हणजे खरे आम्ही आभारी मानतोय. आणि कोच सरांनी सांगितलं मला एक 4 शब्द त्यांना डेंटल हायजिनिक त्याच्याबद्दल बोलावं. डेंटल हायजिनिक म्हणजे बेसिकली काय नॉर्मल रुटीन ब्रश करणे सकाळी संध्याकाळी 2 ते 3 मिनिट. काय वेळेस कोणाला सवय असतात म्हणजे ब्रश आणि पेस्ट लावायचे पेपर वाचून बसायचं ते घासून जिरवायला पाहिजे इतकं गरज नाही. जस्ट 2 to 3 मिनिट्स ब्रशिंग मेथड काय मेथड आता तुम्ही आज युट्यूब आहे त्यामुळे काय ते मेथड शिकवणे पूर्वी आम्ही करायचं कॅम्प करायच्या रूममध्ये जायचं ते मॉडेल घेऊन जायचं त्याची काही गरज नाही. ऑल डिजिटल टुडे. त्यामुळे तुम्ही जस्ट हाऊ टू मेंटेन युअर टीथ किंवा ब्रशिंग करायचे विचारलं ते दाखवतात. अडल्टला काय मोठ्या लोकांना काय पद्धतीने करावा किंवा लहान मुलांनी कुठल्या पद्धतीने ब्रश करावा ते सगळं त्याच्यात ऑलरेडी डिटेल्ड व्हिडिओज आहे. यू कॅन जस्ट वॉच. म्हणजे पेस्ट एक पर्टिक्युलर आम्ही शेंगदाणा म्हणतो शेंगदाणा साईजच्या पेस्ट क्वांटिटी घ्यायची करायचं आम्ही डीमध्ये बघतो इतकं पूर्ण होतं तिथे काही गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर टॅप करायचं ब्रश टॅप केले की काय होतं पेस्ट आत जातं. त्यामुळे थोडंसं वेळ जास्त असतात ब्रशमध्ये सस्टेन रिलीज होत असतात. त्यामुळे आपलं ब्रशिंग करताना चांगल्या पद्धतीने ब्रशिंग होतं. आणखी ब्रशिंगमध्ये सांगायचं म्हणजे रात्री ब्रशिंग जे कोण करत नाही शक्यतो 90% लोक आम्ही करत नाही
पण ते करावं. एखाद्या वेळेस सकाळच्या ब्रशिंग विसरले किंवा ब्रेकफास्ट नंतर केले तरी काही इश्यू नाही. नाईट ब्रशिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बरेच वेळ काय होतात, अजून दूध प्यायचे आहे किंवा काहीतरी खायला राहिले, त्यामुळे त्याच्या नंतर मी ब्रश करणार, ते करत 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 झोप येतात आणि विसरून जातात. मी काय सजेस्ट करतोय, एखाद्या वेळेस आपलं वाचता झालं लगेच ब्रश करून टाकावं आणि काय नंतर दूध फळ काय खायचं तरी तुम्ही खावा, काय इश्यू नाही. नंतर ब्रश केलं तरी काय इश्यू नाही. दिवसभरात आपलं जे काही प्लाक एक्युमुलेशन म्हणतोय आम्ही, एक थिन प्रोटीन तयार होतात, त्याच्यामुळे त्याच्यात काय बॅक्टेरिया असतात त्याच्या ऍसिडिक कंटेंटमुळे आपला दात झीज होत असतात. त्याच्यासाठी तुम्ही ब्रशिंग या दोन म्हणजे सकाळी संध्याकाळी स्पेशली नाईट ब्रशिंग हॅज मोर व्हॅल्यू ते करायचं. आणि दुसरं काय, जेवण नंतर चूळ भरणे ते एक आहे. आणि कोणाला स्वीट आवडत असेल, आता तरी सगळ्यांना आपला स्वीटचं प्रमाण खूप कमी झालं. आता गुळ खातोय किंवा चहामध्ये पण कमी साखर किंवा बिन साखर ते चालू झालेलं. आणि मुख्य म्हणजे स्वीट खायचं असतं तरी जेवण नंतर खाण्यापेक्षा मध्ये खायचं. म्हणजे का, स्वीट कुठे चिकटलं असतात, काय लागलं असते, आपोआप नंतरच्या जेवणामध्ये ते स्वच्छ होतं. ते सेल्फ क्लेन्झिंग मेकॅनिझम म्हणतो, सो ते वाढवा. आणि हे ब्रशिंगच्या हेच आहे. आणि ते सोडून बाकी आता तुम्ही बरोबर का उद्या मोठं लोक होणार आणि इथे येऊन बोलणार किंवा काय DC आता तुला ऑलरेडी म्हणजे बाहेर बोर्ड लावलं आहे, त्याच्यात तुमच्याकडून बोर्ड लागणार आणि 100% लागणार आहे. ओके, त्यावेळेस काय असतात, आपलं पर्सनॅलिटी पण थोडं मेंटेन करावं लागतं. म्हणजे स्मार्टनेस म्हणा, मॅडम त्याच्याबद्दल जास्त बोलतील ते तुमच्या कसं ठेवावं हे सगळं आपलं आत्ता वाटत नाही, पण एकदा पोझिशन आलं की थोडंसं लोकांच्या अपेक्षा पण वाढतात. त्यामुळे ते प्रेझेंटेबल म्हणतोय आम्ही जे काय आपलं देवाने कलर दिला, तर मला ह्या कलर दिलेले, मला एकदम कलर बदलायचा ते डिफिकल्ट आहे, पण जे काही दिले त्याच्यात आपलं मेंटेन कशात ठेवायचं आपल्याला ते महत्वाचं आहे. आता आपला म्हणजे बॉडी फिगर असू दे, जिम वगैरे असतात ना, जिम वगैरे करत असेल तिथे आहे सर जिम करायचं, पण ते एक आपलं जीवन बैठक वगैरे आहे की आम्ही आज सकाळी ग्राउंडला आपले 30-40 लोकांचे ग्रुप आहे. एक दिवस योगा, एक दिवस सूर्यनमस्कार, एक दिवस जीवन बैठक, कसं वेगळे वेगळे आम्ही डिवाइड करून घेतलेलं आहे. मला वाटतं ते एक्सरसाइजच्या बद्दल काय आपल्याला म्हणजे काय नियम आहे बरं. आता तुम्ही लिडरशिप घेऊन सगळ्यांना करतात का, आपलं कोण 4 लोक करतात इंडिव्हिज्युअली? माझी तर इच्छा आहे कोणतरी थोडासा एक जोगतिका इंटरेस्ट घ्यावा आणि काहीतरी टायमिंग लावून एक 20 मिनिट अर्धा तास जे काही आपल्याला शक्य आहे ते, पण म्हणजे इट इज द कम्प्लीट ग्रोथ म्हणतोय मी, म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट, फिजिकल ग्रोथ, सगळं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. फिजिकल फिटनेस पण फार महत्वाचे आहे, त्यावेळी आपल्याकडे भरपूर नॉलेज असते. आमच्या फील्डमध्ये डेंटिस्टमध्ये कसं आहे, वेगवेगळी व्हेरी म्हणजे युनिक स्किल असेल किंवा नॉलेजेबल असेल, पण परफॉर्म करता यायला पाहिजे, काम करता यायला पाहिजे, तो फिजिकल पण साथ द्यायला पाहिजे. त्यामुळे माझ्या रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी थोडंसं एक 20 मिनिट तरी 20 मिनिट अर्धा तास सकाळी किंवा तुम्हाला तुमचा टायमिंग काय सुटेबल आहे. ग्रुपमध्ये कसं आहे, काही गोष्टी साधना म्हणतात, आता योगासन आम्ही सूर्यनमस्कार 108 सूर्यनमस्कार करतोय दर मंगळवारी. हे कसे शक्य आहे, बिकॉज ऑफ द ग्रुप. आता एकटं करायला गेले की मी घरी काय वेळ कंटाळा, आज नको एकदा मंगळवारी चुकले किंवा कधीतरी मला वाटतं बाबा सूर्यनमस्कार 10-12 म्हणजे खूप झालं, ते ग्रुपमध्ये कळत पण नाही. म्हणून मी म्हटलं रिक्वेस्ट करते तुम्ही थोडा एक्सरसाइजला पण इम्पॉर्टन्स म्हणजे गेलं तरी चांगलं होईल. आपला अभ्यास तरी काय तुमच्या ऑलरेडी चालू आहे. आणि ते सोडून डेंटलचं आता सर मला सांगितलं बोलायला पाहिजे, डेंटलचं आता दाताच्या ठेवणी किंवा दात इकडे वेगवेगळे असतात किंवा जनरली काही त्रास नसते, पण एखादा डेंटिस्टला दाखवणं योग्य आहे. दर 6 महिन्याला वर्षाला एब्रॉड आहे एक सिस्टम, दर 6 महिन्याला लहानपणीपासून बाळ जन्म झाले 6 महिने झाले तिथेपासून आयुष्यभर 6 महिने वर्षाला एक चेकअप करणं एक हे असतं, म्हणजे इट्स अ गुड प्रोटोकॉल. हे सगळ्यांना पाळावं माझ्या रिक्वेस्ट. त्यावेळेस काय काय छोटे किड आहे ते भरले जाते, त्यामुळे काय होतं पुढच्या आपला रूट केलं तुम्ही ऐकलं असेल सगळं माहिती आहे. आता पुढचे जे काही ट्रीटमेंट लागणार ते आपल्याला टाळता येतात. दॅट इज कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह. जे काही पुढे वाढणार ते आपला म्हणजे अर्ली स्टेजमध्ये थांबवता येतात. सो त्यासाठी तुम्ही एखादा जनरल चेकअप करून घेऊया किंवा आपलं पण आम्ही एखाद्या वेळी काय नंबर छोटा आहे एखाद्या वेळेला त्याचं व्हिजिट पण होईल आपला, आम्ही चेकअप करू काय तुम्हाला लागलं तरी रेकमेंड करू. सो ऑर्थो ट्रीटमेंट काय आहे ती वेळच व्हायला पाहिजे. काय बरेच वेळ काय होतात, आता मग पुढच्या महिन्यात लग्न आहे माझा समोरच्या वेळेस ते आम्हाला पण आवडतं, चॅलेंजिंग होतं, वी कॅनॉट डू मॅचिंग आणि काय सायन्स बेस्ड आहे, मॅजिशियन नाही, त्यामुळे ते थोडं
तेवढं आपल्याला म्हणजे आवड होतं. त्यामुळे सो अर्लियर दाखवले एखाद्या ट्रीटमेंट 1 वर्ष लागतं, 1.5 वर्ष लागतं. सो तुम्ही अर्ली लवकर दाखवलं तुमचं, तुम्ही कधी लग्नाचे किंवा तुमचं मेन उत्सव मूर्ती आता आहे तर त्या दिवसाच्या तुमची तयारी 1 वर्ष. आता एमपीएससी कशा तयारी करतो तुम्ही तशा हे पण लागतात. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींना आपला म्हणजे थोडं थोडं मार्क्स असतात. आता स्टडीज तरी 100% नो डाऊट हे तरी 100% तुमचं हे पाहिजे. ते सोडून बाकी गोष्टीला पण आपल्याला थोडंसं जे लक्षात राहू दे, एक्सरसाइज असू दे, बाकी ओव्हरऑल म्हणजे प्रोफाईल बिल्डिंग असू दे, हे सगळं करायला पाहिजे. आणि बाकी काय डेंटलचं पुढचं मी काय म्हणजे बोलत नाही काय भरपूर बोलू शकतो मी. डेंटल इम्प्लांट्स असू दे. डेंटल इम्प्लांट म्हणजे आता काय सरांनी मला शब्द टाकले डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांट म्हणजे सगळं दात गेल्यानंतर किंवा एका दात गेल्यानंतर आपण तिथे प्लांटेशन स्क्रू बसून त्याच्यावर फिक्स दात देत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दात तयार केल्यासारखंच म्हणजे मुळं सकट तयार केल्यासारखं प्रोटोकॉल आहे. नाहीतरी पूर्वी कशा कवडी असायच्या. सो हे टाळून आपल्याला म्हणजे हे अवॉइड करून आपल्याला त्या फिक्स मोडमध्ये दात देता येतात. सो आणि कुणाला काय विचारायचं असलं ह्या फील्डच्या विचारू शकतो. एमपीएससी यूपीएससी विचारू नका. पण एक मत सांगतो, मला खरोखर चांगलं वाटलं आणि वेगळे कॉन्सेप्ट आहे. आणि मी सरांना आणि हे विचारला ह्या कॉन्सेप्ट आणखी इंडियात कुठे आहे का, मला तरी माहित नाही आहे. म्हणजे ते फर्स्ट टाइम असावा ह्याच्यासाठी मला म्हणजे करेक्ट सगळ्यांचा आळे वळायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात ना, माणसं का मोठं होतात विचारायला थिंकिंग, या थिंकिंग पॉवर आहे ना. ते सारखं मी सरांना विचारतो हे ब्रेक चेंज कोणाचे, हे कोणाचे विचार म्हणजे खरोखर आता बाकी आपोआप म्हणजे काय लागले ते म्हणजे खरेच ते कॉम्प्युटर मला इतका आनंद वाटला. आणि हे इतकं आर्टिस्ट इतकं व्यवस्थित म्हणजे हे सांगितले लाईट सोर्स असू दे, खिडकी असू दे, तिकडचे ते बोरवेल एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे किती विचार केलेले आहेत ते सगळ्या गोष्टी. ते व्हेंटिलेशनचे एक बोलले आणि मी वॉशरूमचे ते हाईट जास्त आहे म्हणून त्यामुळे ते व्हेंटिलेशनचे विषय काढले. आणि वरती एकदम चांगलं शिकायला मिळालं मला. ते काय काय तुम्ही म्हणता ते विटाच्या डोम शेपच्या हे करून म्हणजे गरम व्हायचे नाही म्हणून ते विटाच्या रूफ तयार केले म्हणजे छत तयार केले. आणि त्याच्यात काय एखादा मिनिमम कॉन्क्रीट कॉलम आहे म्हणजे मेटल मिनिमम वापरलं तिथे आणि विटानं वीट जोडून ते केलेले आहे. म्हणजे मी तरी आतापर्यंत कुठे बघितलं नाही हे तसलं. म्हणजे माझ्या म्हणणं काय थोडके किती मन ओतून करावं लागले ह्या लोकांना. त्यामुळे मला वाटतं तुमची जबाबदारी इतका आहे बाबा, ह्या लोकांनी इतकं करत असला त्याच्यापेक्षा एक कोण पुढे जाऊन दाखवायला पाहिजे. माझ्या हे तरी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही सगळं करणार. आणि शेवटची सांगायचं मला आता हे सगळं बेनिफिट आता मी एक TLC म्हणून काय वेळेला ट्रेनिंग घेतोय, सरांना माहिती असेल पुढचे सरांना, दॅट इज टीचिंग लर्निंग कम्युनिटी म्हणून. आपला कोल्हापूरचे इंडस्ट्रियल लोक सगळं मिळून एक अकॅडमी काढलेली. दिस इज कंट्रोल्ड बाय आपला नाशिक बागवे सर म्हणून. त्यांचे म्हणणं आहे त्यांचे इंडस्ट्रियल काय काय टेक्निक्स वापरतात ते 3D शिकवतात. आता बरेच वेळ आता काय असतात मला माहिती आहे दुसऱ्यांना सांगायला जरा विचार करतात. मला एकमेव मी बघितले एक ट्रेनिंग स्कूल फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपलं सगळं 100% फ्री आहे, काहीच चार्जेस नाही, काय नाही. वर्ष चालतात एक ट्रेनिंग. आणि त्यांच्या कुठेपर्यंत ट्रेनिंग तुम्ही बॅलन्स शीट कसं रीड करावं या लेवलपासून त्यांचे ट्रेनिंग चालू आहे. मला खरोखर म्हणजे कौतुक वाटले हे. म्हणजे त्यानं ते नाव ठेवले रिपल इफेक्ट. म्हणजे आपलं जे काय शिकलेलं आहे ते माणसानं शिकत जावं. सो माझं रिक्वेस्ट काय आहे तुम्ही सगळ्यांना, तुम्ही आता उद्या 100% UPSC MPSC मोठी APSC ते सगळं हे करून पुढे जाणार. त्यावेळेस एक मात्र रिक्वेस्ट आहे माझ्या, तुम्ही या संस्थेला विसरायचं नाही किंवा आपल्या लोकांना विसरायचं नाही. सगळं त्यांना कशा तुमचे हे बेनिफिट तुम्हाला काय मिळाले ते त्यांना मिळावं त्या दृष्टीनं तुम्ही सगळं ते मदत करायच्या आणि सगळं मिळून पुढे जाऊया. नमस्कार. धन्यवाद सर. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीनं व्यायामासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी देखील आम्ही तजवीज करत आहोत. आता आपण जे बघितलं रुग्णालयातलं आहे ना त्याला लागूनच एक जिम होणारच आहे. प्रपोजल आहे ते सगळं मुलांच्यासाठी वेगळं मुलींच्यासाठी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा आहे. पण आता सध्या थोडं जास्त फोकस त्यांचं अकॅडमिक याच्यावरती असल्यामुळं
त्यांच्या सोयीनुसार त्यांना आम्ही थोडं विशेषतः प्राणायाम योगासन वगैरे असेल तर सकाळच्या विद्यार्थी सुद्धा करत आहेत आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. आणि आम्ही आमची सुद्धा तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया आपण देखील आमच्या संस्थेशी नेहमीच संपर्कात राहावं आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही येणं या ठिकाणी शक्य असेल सांगलीच्या भागात वगैरे कधीही या भागामध्ये आला तर अगदी अगोदर एक 5-10 मिनिटं वेळ करून आमच्या अकॅडमीमध्ये यावं आणि तुमचीच अकॅडमी आहे असं समजून आमच्या मुलांना आणि मुलींना आपल्या परिणाम मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही देखील आमच्या या कुटुंबाचाच आता सदस्य झाला असं मी मानतो. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आम्ही ताईला विनंती करतो की कृपया ताई देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सगळ्यांना जय श्रीकृष्ण. ही अकॅडमी बघताना मला खरं तर माझ्या आठवणची आठवण झाली. आपल्या रत्नागिरी विजयचे पहिले संपादक म्हणजे प्राचार्य जी के पाटील सर यांची मी नाव. त्यामुळे माझ्या आजोबा जेव्हा सोलापूर कॉलेजला शिकवायला प्रिन्सिपल म्हणून बोलवलं गेलं होतं हिराचंद नेमचंद यांच्याकडून, नंतर धर्मवीर गौरव पाटलांनी बोलवलं तेव्हा आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या खूप मुलांना त्यांनी तिकडे बोलवून घेतलं, त्यांना शिक्षणात वगैरे केलं आणि अशीच मुलं घडवली. त्यामुळे आज मला अगदी आवर्जून सांगावं की आज मला खरंच अण्णांची आठवण खूप 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 झाली. ते पण इनाम धावणीचे होते, पहिले प्रगती आणि जिनविजेचे पहिले संपादक होते प्राचार्य जी के पाटील सर. संपत्तीने खूप काही कव्हर केलेलं आहे, पण मी तुम्हाला एक नक्की सांगेन जेवढी मुलं आहेत तेवढ्याच मुली पण आहेत इथे. आणि लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा तुमचा संसार आणि बाकी गोष्टी सांभाळून तुम्हाला या कामामध्ये पुढे झोपून द्यायचं आहे. आता परीक्षा असेल त्याने त्याचा अभ्यास असेल आणि नंतर तुम्हाला मिळालेला पद असेल, अधिकारी पद असेल प्लस संसार असेल. त्यामुळे सगळं एकत्र करताना मुली तुम्ही लक्षात ठेवायचे की काही गोष्टी आपल्या हातात असतील काही नसतील, म्हणजे आपल्या हातात आहेत ते आपण अगोदर करायचे आहे आणि ते आपल्या हातात आहे ते म्हणजे हेल्थ, है ना. त्यासाठी लागणारा व्यायाम तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मुलांनी पण मुलींनी पण रोज केला पाहिजे. संपत्तीसाठी पण तेच सांगितलं की व्यायामाला खूप महत्त्व द्या. रोजचा 20 ते 25 मिनिटाचा काम राहणारा व्यायाम तुम्ही आत्ताही करायला हवा. भले पहाटे 5ला उठून तुम्ही हे सगळं करत असला तरी रोजचा व्यायामाला विसरू नका. एक कोणतरी लीडर बना दोन्ही ग्रुपमध्ये आणि रोजचा व्यायाम एकत्रित चालू करा. आम्ही कोल्हापूरला पोलीस ग्राउंडवर बघत असतो की पोलिसात भरती होणारे मुलं मुली काय एकत्र व्यायाम करत असतात. अर्थात त्यांना तो फिटनेसचा भाग मानसाठी महत्त्वाचा आहे, पण आपल्याला पुढे जाऊन स्टॅमिना टिकवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे व्यायामाला आत्ताही विसरू नका आणि नंतर काम चालू केल्यावरही विसरू नका. मी आणखी ते मुलीला सांगते की तुम्ही जिम वगैरे नक्की करा, मुलांनी पण तर नक्कीच करायचं ते, पण मग निसर्गात रमायला शिका. जितकं तुम्ही ग्राउंडवर बाहेर जाऊन झाडापालांमधून व्यायाम कराल तेवढं तुमचे हॉर्मोनल चेंजेस पॉझिटिव्ह राहणार आहेत, स्पेशली मुलींच्या बाबतीत. याला होलिस्टिक अप्रोच म्हणतात. म्हणजे आजकाल तुम्ही मुली बघता की हॉर्मोनल इम्बॅलन्स किती होतो, सतत बसून अभ्यास करतात आणि मग वजन वाढतं. मग खाण्यामध्ये बाहेर आता तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला इथलं सात्विक जेवण मिळतं, तुम्ही मासा करता किंवा चॉमिंग करता, पण बाहेर जेव्हा मुली खातात तेव्हा मग त्यांचे वजन वाढतं आणि तुम्ही मुलींनी ऐकलं असेल PCOD होतो, म्हणजे ज्याच्यात तुमचे ओव्हेरियन म्हणजे स्त्रीचे जे काही छोटे छोटे ऑर्गन्स असतात ते बदलतात आणि मग वजन वाढायला लागतं, पाळी रेग्युलर व्हावी लागते, पुढे मूल होत नाही. पण माझ्या विषयांना सांगायला गेलं तर काय होतं तर मुलं तयार होतात, खूप पिंपल्स यायला लागतात, चेहऱ्यावर अनावश्यक केस यायला लागतात, केस गळायला लागतात. तेव्हा मी नक्की सांगेन की तुम्ही दोघांच्या मधला एक व्हॉलेंटियर तयार होते आणि तुमचा सगळा रोजचा व्यायाम हा तिथे 20 ते 25 मिनिटाचा एकत्र सकाळी होते. ओके, सो मी तुम्हाला नक्की सांगेन व्यायाम आत्ताही करा. परीक्षा झाल्यावर पास झाल्यावर आणि मग पद मिळवलं करेल म्हटलं तर होत नसतं. व्यायाम हा आजपासून रोजच व्हायला लागतो सर, त्याला काही वाद नाही, कधी व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, मी स्किन स्पेशलिस्ट आहे. स्किन स्पेशलिस्ट म्हटलं की तुम्हाला सगळं सौंदर्याबद्दल हवं असतं, पण आपल्या खाण्याला आधी महत्त्व द्या. तुम्ही इथे राहता तर खाण्यामध्ये व्हिटॅमिन A, E आणि C युक्त पदार्थ खाल्ले तर स्किनला तुटतुटीपणा खूप छान राहतो. आणि आपल्या खाण्यामध्ये दही, ताक, आंबील, लिंबू, संत्री, मोसंबी, फळं याचा आहारामध्ये भरपूर समावेश करून घ्या. ड्रायफ्रूट्स शक्य होते तेवढं घ्या. माहीत नाही तुम्हाला तर कॅन्टीनमध्ये दही, फळांची सोय आहे की नसेल, मी आजच तर तुम्हाला सांगते, माझा दर महिन्याला तुमच्याकडे काही ना काही मागणं येईल, त्याचा उपयोग तुम्ही मुलांच्या ड्रायफ्रूटसाठी आणि दह्यासाठी नक्की करा. कारण आपल्या दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात.
त्यांना आपण आपल्या इंग्लिश भाषेमध्ये प्रोबायोटिक म्हणतात. आपण तर दही ताक तूप दूध खाणारेच लोक जैन म्हणजे, पण तरी पण ते रोजचं खाण्यात जाऊ दे, जेणेकरून आपले लॅक्टोबॅसिलस चांगले राहिले तर आपल्या पोटातले ते गट छान राहतं. त्यामुळे प्रोटीन किंवा पोट गच्च राहणं, पित्त तयार होणं, आम्ल पदार्थ वाटप किंवा आंबट पदार्थ तसं जे मुलांना सकाळी उठल्या मुलीला होत असेल कधी तर तो आंबटपणा राहणं, पित्तामुळे ब्लोटिंग तयार होणं, असं काही होत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की त्याचा समावेश करून घ्या असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खेळायला जाणार, बाहेर जाणार तर आता सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन बद्दल माहिती पाहिजे. सनस्क्रीन हा आपला सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर असलेला गोष्ट आहे, तो आपण सगळ्यांनी लावायचा आहे. पण आधी लॅक्मे, लोटस हे अशा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समधून विशेष आपल्याला त्याच्यातनं सपोर्ट मिळत असतो. तर मेडिकल डॉक्टरांच्या सानिध्यात त्यांच्या मदतीने आपली त्वचा जाणून घ्या आणि आपल्याला जो प्रोटेक्टिव्ह फॅक्टर लागतो जो एक 30 किंवा 40 मिनिमम लागतो, ज्याला SPF 40+, 50+ असं त्या पॅटर्नवर लिहिलेलं असतात, तसे सनस्क्रीन सिलेक्ट करायचे आणि ते 12 महिने वापरायचे. आपण भारतात करतो 12 महिने आपल्याला ऊन नसतं, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीनची गरज असते. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही स्टुडंट आहात, उद्या तुम्ही अधिकारी असणार आणि तेव्हा बघू आणि तेव्हा छान व्हायला जाऊ म्हटलं तर ते होत नसतं. आतापासून थोडी थोडी काळजी घ्यायची. तर मी नक्की येत जाईल, तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवत राहाल तेव्हा मी येईन. फार्मास्युटिकल कंपनीजला घेऊन गेले, त्यांना काय त्याच्या संबंधित त्या बेसिक गरजा आहेत मी नक्की पुरवायचा प्रयत्न करेन तुम्हा सगळ्यांना, ह्याची माझी गॅरंटी तुम्हाला राहील. ओके, त्यामुळे हे करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या विभागात येतात ते केसांचे विभाग. केस हा सौंदर्याचा भाग आहे आणि तो प्रोटेक्शनचाही भाग आहे. आणि रोजचे 30 ते 40 केस गळणं हे स्वाभाविक आणि नॉर्मल आहे. जे आपण ॲडव्हर्टाईजमध्ये बघतो की हा शॅम्पू लावणारे 2-3च केस गळणं हे चुकीचं आहे. रोजचे 30 ते 40 केस गळणे हे नॉर्मल आहे, कारण तिथे पुन्हा दुसरे नवीन केस येणार आहेत. कारण केसांना फक्त 10 ते 12 वर्षाचं आयुष्य ते संपवत असतात, ते आपल्या वयाचे नाही आहेत. त्यांनी आपल्या 10 वर्ष संपवलं की ते करतात, तिथे दुसरे नवीन येत असतात. पण आपल्या स्ट्रेसमुळे, आपल्या अनुवंशिकतेमुळे टक्कल पडतं किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन म्हणजे PCODमुळे केस गळती वाढते आणि मग ती जर 30 ते 40 केसांच्या वर रोजची गेली तर मग काळजी घ्यायची आणि मग डॉक्टरांना भेटायचं. आता आपल्या इथं आपण नक्की आता हॉस्पिटल चालू होतोय तर तिथे येणारे आमच्यासाठी डॉक्टर्स असतील, त्यांची मदत घ्या. 5 मिनिटं वेळ काढून त्यांच्याकडे जावा, बेसिक गोष्ट समजून घ्या. पालेभाज्या खाण्यात भरपूर घ्या, कडधान्य भरपूर घ्या, घरून येताना तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊन या आणि ते नक्की खावा. सांगण्यासारखं तर खूप आहे पर्सनॅलिटीबद्दल म्हणायला गेलं तर, कारण मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे, मी लेझर्समध्ये जास्ती काम करते. त्यामुळे मी अनावश्यक केस, पिंपल, मोऱ्या, काळे डाग, डलनेस, टक्कल या सर्वांवर ट्रीटमेंट करत असते, लेझर्स करत असते. टक्कलवर PRP ही नवीन जी लेटेस्ट थेरपी आहे, जी आपल्या ब्लडमधलं प्लाझ्मा थेरपी काढून केसांमध्ये इंजेक्ट केलं जातं आणि मग केस आणले जातात. हेअर ट्रान्सप्लांट न करता सुद्धा PRPला खूप छान थेरपीला रिझल्ट येत असतात. हे सगळं आम्ही करत असतो. तसंच अनावश्यक केसांसाठी लेझर उपचार करत असतो, पिंपलच्या स्कारसाठी लेझर उपचार करत असतो. मी पांढरे डाग फोडांवर सुद्धा काम करते. तो या विषयामध्ये सर जेव्हा काही डॉक्टर्स आम्ही पांढऱ्या डागाला पूर्णपणे बरे करू शकत नाही, हा अनुवंशिक असतो, सगळ्यांनाच असतो असं नाही, पण काही माहिती असू दे. खेडेगावांमध्ये हात लावत नाही पांढरा केस पांढऱ्या डाग अंगावर असला तर, पण तो अनुवंशिक थोडासाच आहे आणि संसर्गजन्य तर अजिबातच नसतो. सर आम्ही जेव्हा कोल्हापुरात आमच्या हॉस्पिटलच्या वतीने वधूवर मेळावे घेतो फक्त पांढरे डाग असणाऱ्यांसाठी शाहू स्मारकला, तेव्हा असे तुमच्यासारखे चांगल्या पोस्टवर पोहोचलेले अधिकारी येतात ज्यांना पांढरे डाग आहेत, पण अधिकारी असला तरी अंगावर पांढरा डाग आहे म्हणून त्यांचं लग्न झाले नसतं, किंवा त्यांच्या आई वडिलांना पांढरे डाग आहेत पण त्या मुलाला नाही आहेत, पण आई वडिलांना आहेत म्हणून त्यांचं लग्न होत नसतं. तर मी आज तुम्हाला हेही सांगते की असे जर अधिकारी आजूबाजूला बघितले तरी हा संसर्गजन्य आजार नाही. त्यांच्याबरोबर तसेच राहा जसे तुम्ही आज इतर मित्रांबरोबर राहत असेल, त्यांना मदत करा. तुमच्यातही असं कोणी असेल तर पांढरा डाग बरा होणारा असतो ज्याला आपण कोड म्हणतो, तर त्यात बरे होणाऱ्यातले आहेत. तुम्ही असे कोणी मित्र मैत्री आजूबाजूला तुमच्या अकॅडमीत बाहेर असतील, नक्की डॉक्टरांची मदत घ्या आणि बरे व्हा. कारण तो पांढरा डाग जसा बरा व्हायला लागतो तसा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वर जायला लागतो. तुमच्या कामामध्ये म्हणा, तुमच्या अभ्यासामध्ये म्हणा, असं काही असेल तर ते बरं करून घ्या, कारण हेच आमचे विषय आहेत. सर कधीही तुमची मुलं तुमच्यातून आम्हाला अप्रोच केली आमच्या हॉस्पिटलसाठी, आम्ही दोघंही जितकं आमच्याकडनं शक्य होईल तुमच्या सर्वांसाठी करू, अगदी नक्की करू, याबद्दल काही वाटत नाही ते. हां,
त्यामुळे आता फक्त तुम्ही अभ्यास करत आहात, थोडीशी त्याला व्यायामाची जोड द्या. मुलीला थोडंसं निसर्गात जायला शिकण्याच्या, आता तुम्ही इथे निसर्गातच राहताय, पुढे जेव्हा तुम्ही या ठिकाणी झाल्यानंतर जेव्हा तुमच्यावर स्ट्रेस हा फॅक्टर खूप जोरात असणार आहे, तेव्हा तुम्हाला बाकी काही लागणार नाही जर तुम्ही निसर्गात गेला तर, तेव्हा व्यायाम केला तर. बाकी तर आपण जैन आहोत, आपल्याला बाकी सवय लागायचा काही सवालच येत नाही. पण हे नक्की करा, हे अजिबात विसरू नका. आणि शिवाय मग मी जसं सांगितलं की आम्ही कोणत्या विभागात दोघे काम करतो, आम्ही दोघे पर्सनॅलिटी, सौंदर्य याच्याशी निगडीत असणाऱ्याच गोष्टी जास्ती काम करतो. म्हणजे हास्य असो, स्किन असो, हेअर असो. कधीही मदत लागली तर कोल्हापुरात ग्रेस स्किन क्लिनिक, डेंटल क्लिनिक, तारामी पार्क नावाची एरिया आहे, तिथे आमचं चौकातच हॉस्पिटल आहे. तुम्ही मुलांना कधीही या, इथलेच विद्यार्थी आहेत म्हणून सांगा, आम्ही मॅक्सिमम तुमच्यासाठी प्रयत्न करू. पण काही गोष्टी आम्ही ज्या तुम्हाला बेसिक सांगितल्या त्या विसरू नका. जाता जाता एवढंच सांगेन की तुम्ही खरंच नशीबवान आहात की तुम्हाला अशी अकॅडमी मिळाली. फक्त अरेंज म्हणाले, फक्त आपली बॅग घ्यायची आणि आज इथे युथमध्ये आम्हाला माहीतच होतं की त्याचा बॅग केवढा मोठा आहे. दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांसारखं बघून सांभाळणं हे सोपं नाही आहे ह्या जगामध्ये, जेनझी आणि ह्या सगळ्या मुलांच्या मध्ये. मी तुमचे शब्द वापरले, लक्षात ठेवा. खरंच तुम्ही नशिबान आहात, या सर्वांबरोबर तुम्ही आहात, या सर्वांचे आशीर्वाद आणि लक्ष तुमच्यावर आहे. सरांनी संपतने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी खूप छान पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला यश मिळणार आहे. आणि कधीही तुम्हाला आमच्या आरोग्याबद्दल आमची मदत हवी असेल, नक्की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी फार काही बोलत नाही, कधी काही लागलं आम्ही येऊ, तुम्हाला आणखी पुढे गाईड करू, मेडिकल हेल्प करू. आता आम्ही फक्तच बोलतो, मेडिकल हेल्प पण करू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कोल्हापूरचे जे कलेक्टर सर आहेत, अमोल येडगे आणि एसपी जे गुप्ता सर, संजय गुप्ता सरांबरोबर कायम ग्रुपमध्ये मॅरेथॉनला असतात, ट्रेकला असतात, त्या बरोबर कायम असतात. आणि माझ्याबरोबर ते जिल्हा रोज अमोल येडगे सर असतात. कितीही कामाचा व्याप असला तरी अमोल येडगे सर 7 ते 8:30 मध्ये नाही येत असं नाही, आणि गुप्ता सर बॅडमिंटन किंवा लॉन टेनिस खेळायला ग्राउंडवर नाही येत असं. हे सांगतो की त्या लेवलला पोस्ट केल्यावर वेळ निघतो असं नाही, त्यांच्या लेवलची स्ट्रेस त्यांचा वेगळाच आहे. प्रत्येक लेवलला स्ट्रेस असणार आहे, पण त्यातून सर आम्हाला फोटो पाठवायचे, मुलांनी थोडा तरी व्यायाम चालू केला. तुम्ही हॉस्टेलवर वरती गच्चीत बसून मुलींनी करा, पण करा. ओबेसिटी येऊ देत नका, बाकी प्रॉब्लेम्स मागे लागतात. तुम्हाला कुणाला काही विचारायचं आहे सरांना, मॅडमांना वगैरे? आता कंटाळा असा दिवसभर अभ्यास केला की पुन्हा एकदा रविवारी नक्की येणार आणि लवकरच. ठीक आहे, मॅडमांचं देखील खूप खूप आभार आणि अभिनंदन मॅडमांचं. त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला ते संस्थेशी संपर्कात पण राहते, आपल्याला ते मार्गदर्शन पण करत राहते. त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण करूया. आणि याच्या कार्यक्रमाची सांगता करण्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या संस्थेच्या वतीनं चिरंजीव सौरभ माधुरी आणि नकाते आणि कुमारी खुशाली आणि रावसुते या ठिकाणी आले. आपल्या संस्थेकडून जो छोटासा सन्मान झाला, त्यांनी सहकुटुंब या ठिकाणी सन्मान स्वीकारला, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. आपला वेळ अनुभव असा वेळ त्यांनी आम्हाला दिला. डॉक्टर संतोष कुमार सर, मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे आणि आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे सर्व मंडळी या ठिकाणी आले. सन्माननीय कुलचे सर असतील, कनेरे सर असतील, आर्यन सर असतील, आदिनाथ सर असतील, बाबूदादा असतील.